आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। आज किंवा उद्या भाजपचे निरीक्षक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत निरीक्षक असतील अशी माहिती आहे। मुख्यमंत्री पदाबाबत निरीक्षण दिल्लीतील नेत्यांना रिपोर्ट हे निरीक्षक देणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। निरीक्षण रिपोर्ट ही दिल्लीतील नेत्यांना दिली जाणार आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, 23 तारखेला निकाल लागून सुद्धा प्रचंड बहुमत असतानाही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरलेला नाहीये व दावा करण्यात आलेला नाहीये सत्ता स्थापनेचा आणि कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही। मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल याविषयी त्याच्यामुळे पेच कायम असल्याचं दिसतंय। महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनून समोर आल्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी साहजिकच भाजप नेत्यांची आहे। पण ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढली गेली, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। आग्रही मागणी राज्यभरातून शिवसेनेचे नेते करताना दिसून येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता जो पेच आहे तो सोडवण्यासाठी आज किंवा उद्या भाजपचे निरीक्षक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे। त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा असतील अशी माहिती आहे आणि इतर हे निरीक्षक असतील ते दिल्लीतील नेत्यांना आपला निरीक्षण रिपोर्ट देणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता नेमका काय रिपोर्ट दिला जातो ते बघावं लागेल, कारण भाजपमध्ये कार्यपद्धती आपण बघितली तर एक रिपोर्ट दिला जातो, सर्वे केला जातो, त्या पद्धतीने जर हे निरीक्षक महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी निरीक्षण केलं तर नेमकं रिपोर्ट मध्ये नेमकं काय दिलं जाणार त्यावरून आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतो। मात्र जे सर्वे समोर आलेले होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला जास्तीत जास्त पसंती होती असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते बोलतायत। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, भाजप काय निर्णय घेणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? एकूणच आपण बघतोय की अजूनही पेच कुठेतरी कायम आहे असं दिसतंय आणि जे शिंदे आहेत ते मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याचंही आपल्याला म्हणावं लागेल। ज्या पद्धतीच्या अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाहीये त्यावरून आणि त्यामध्येच भाजपचे निरीक्षक मुंबईमध्ये येणार असल्याचं कळत आहे आणि त्यांची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लोकांची पसंती नेमकी कुणाला आहे किंवा कशा पद्धतीनं एक रिपोर्ट आहे, वातावरण आहे, याचा सगळा जो अहवाल आहे तो हे सर्व निरीक्षक घेत असतात। त्यामुळे पुढे नेमकं काय होऊ शकतं, निरीक्षक कोण कोण असतील, कधीपर्यंत ते येऊ शकतील? फारा या सगळ्या संदर्भात जे कमालीची गुप्तता भारतीय जनता पक्षाकडून पाळली जाते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 दिवस उलटून गेलेले आहेत। क्लिअर मॅन्डेट म्हणजे पूर्ण बहुमत आहे, भारतीय जनता पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळत, मात्र असं असतं नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल याबाबत अगदी सावध असे पावलं भारतीय जनता पक्षाकडून उचलली जात आहेत। म्हणूनच आजपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री नेमकं कोण असणार याबाबत कुठली अधिकृत भूमिका जी ती घेतलेली नाहीये। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येतंय, चर्चा केल्या जात आहेत, मात्र केंद्रीय वर्तुळातून किंवा केंद्रीय नेत्यांकडून या प्रकारची कुठली घोषणा केली जात नाहीये। कारण महाराष्ट्रात नेमकं काय चालली आहे, शिंदेंची नाराजी नेमकी केवढी आहे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांची नेमकी काय भूमिका, ह्या सगळ्याचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे याबाबतची घोषणा केली जाईल। त्यासाठीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत 2 निरीक्षक जे दिल्लीवरून मुंबईत येतील आज किंवा उद्या, हे निरीक्षक मुंबईत येण्याची शक्यता आहे। त्यानंतर ह्या सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती ते बघणार आहेत। नेमकं शिंदेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे, याचा सगळा आढावा घेतला जाईल। याचा एक अहवाल तयार केला जाईल। पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये हा अहवाल जो आहे तो दिल्लीला पाठवला जाईल आणि नंतर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल। असा एकूणच पुढे 3 ते 4 दिवस अशा प्रकारचा कार्यक्रम जो भारतीय जनता पक्षात असणार आहे। त्यामुळेच आज 4 दिवस होऊनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत स्पष्टता आलेली नाहीये। शिंदेंची समजूत काढण्यासाठी प्रयत्न होत आहे तो भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे आणि म्हणूनच हे निरीक्षक या पुढील 2 दिवसामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईत नेमकं काय हालचाली सुरू आहेत याबाबतचा आढावा घेणार आहेत। निश्चितच उमेश, त्यामुळे आता आढावा नेमका कसा घेतला जातो, त्याच्यामध्ये कसं वातावरण त्यांना दिसतं, कोणाच्या बाजूने जास्त पसंती आहे त्याची सुद्धा एक आढावा घेऊन तो रिपोर्ट सादर केला जाईल। त्यामुळे आता भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते नेमका आपला निर्णय बदलतात का तेही बघावं लागणार आहे आणि कोणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे त्याचं उत्तर या रिपोर्ट नंतर आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।